बातमी आहे श्रीकांत शिंदे यांच्या संदर्भात। श्रीकांत शिंदे यांचा कालच वाढदिवस झाला। या वाढदिवशी वर्षावरती गुंड आले होते। संजय राऊतांकडून हा फोटो ट्विट करण्यात आलाय। भेट घडवणाऱ्या युवा सेना पदाधिकाऱ्याची हकालपट्टी करण्यात आली। अनिकेत जावळकर यांना शिवसेनेकडून घरचा आहेर देण्यात आलेला आहे। अनिकेत जावळकर हे त्या गुंडाला घेऊन आले होते, त्यामुळे त्यांची हकालपट्टी आता शिवसेनेमधून करण्यात आलेली आहे। अनिकेत जावळकर यांना शिवसेनेकडून घरचा आहेर देण्यात आलेला आहे। श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवशी अनिकेत जावळकर यांनी एका गुंडाला वर्षा बंगल्यावरती आणलं होतं। श्रीकांत शिंदे यांचा फोटो संजय राऊत यांच्याकडून ट्विट करण्यात आलेला आहे। यानंतर आता शिवसेनेकडून अनिकेत जावळकर यांना घरचा आहेर देण्यात आला। श्रीकांत शिंदेंच्या वाढदिवशी वर्षावरती अनिकेत जावळकर यांच्या मार्फत गुंड आणला गेला होता। संजय राऊतांकडून हा फोटो ट्विट करण्यात आलेला आहे। भेट घडवणाऱ्या युवा सेना पदाधिकाऱ्याची हकालपट्टी आता करण्यात आलेली आहे। अनिकेत जावळकर यांना शिवसेनेकडून घरचा आहेर देण्यात आलेला आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे। कुणाल, काल श्रीकांत शिंदे यांचा वाढदिवस झाला आणि मात्र या वाढदिवसामध्ये अनिकेत जावळकर यांनी एका गुंडाला आणलं होतं। त्यांच्यासोबतचा फोटो देखील संजय राऊत यांनी ट्विट केलेला आहे। काय अधिकची माहिती? त्यामुळे एकंदरीत पाहायचं झालं तर काल श्रीकांत शिंदे यांचा वाढदिवस होता, मात्र त्या ठिकाणी मोठी गर्दी जी आहे ती त्यांना भेटण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी झाली होती। अशातच अनिकेत जावळकर यांच्या सोबत आलेल्या काही व्यक्तींनी श्रीकांत शिंदे यांच्यासोबत फोटो घेतला आणि यानंतर याच फोटोवरती अनेक ठिकाणावरून टीका होताना पाहायला मिळते। कारण गुंड प्रवृत्तीसोबत फोटो काढल्याचा आरोप करत संजय राऊत यांनी देखील हाच फोटो ट्विट केलेला आहे आणि ही संपूर्ण घटना ही संपूर्ण बाब लक्षात येतात पूर्वेश सरनाईक आणि श्रीकांत शिंदे यांच्या आदेशानुसार अनिकेत जावळकर यांची हकालपट्टी जी आहे ती शिवसेनेतून करण्यात आलेली आहे। आम्ही ज्यावेळेस पूर्वेश सरनाईक यांच्याशी बातचीत केली त्यावेळेस त्यांचं म्हणणं असं होतं की असंख्य लोक त्या ठिकाणी होते, कोण आले याची कोणतीही कल्पना श्रीकांत शिंदे यांना नव्हती। मात्र अशा प्रकारे कोणताही पदाधिकारी जर असं कृत्य करत असेल तर त्यासाठी अनिकेत जावळकर यांची हकालपट्टी जी आहे ती युवा सेनेतून केल्या असल्याचं पूर्वेश सरनाईक यांनी सांगितलेलं आहे। धन्यवाद कुणाल, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।